ही गोष्ट आहे लावा गावाची, जिथे खूपच सुंदर तरुण मुलगा मोहन उशिराने आपल्या बाईकवरून घरी येत होता. एक चुडेल त्याला एका चिंचेच्या झाडेवर बसून बघत होती. त्याला बघताच ती भूतनी एका सुंदर मुलगीचा रूप घेते आणि त्याच्या समोर येऊन उभी राहते. एकट्या मुलीला उभं राहताना बघून मोहन आपली गाडी थांबवतो. अरे, तुम्हाला कुठे जायचं आहे? तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला पुढे सोडू शकतो. तिकडून बस मिळून जाईल. हे ऐकून ती भूतनी त्याच्या बाईकवर बसते. मोहन बाईक चालवायला लागतो. थोडं दूर गेल्यानंतर मोहन बाईक थांबवतो. तुम्ही इकडेच उतरून जा, इकडून तुम्हाला बस मिळून जाईल. भूतनी त्याच्या बाईकवरून खाली उतरते. मोहन आपली बाईक सुरू करतो आणि तेथून निघून जातो. थोडा वेळ आपली बाईक चालवल्यानंतर तो आपल्या घरी पोचतो. तिथे जाऊन बघतो तर ती मुलगी अजून पण त्याच्या बाईकवर बसलेली आहे. अरे, तुम्ही तर तिकडे उतरल्या होता ना, मग इकडे कशा आल्या? ते झालं असं की खूप उशीर झाला होता. बस तर मिळत नाही, म्हणून विचार केला की तुझ्याच घरी आज थांबू, उद्या सकाळी निघून जाईल. पण जर तुला काही त्रास आहे तर मला सांग, मी निघून जाईल. अरे नाही, तुम्ही आज रात्री इकडेच थांबा आणि उद्या सकाळी निघून जा. मोहन घरी पोचतो आणि डोरबेल वाजवतो. त्याची बायको अनन्या दरवाजा उघडते. अनन्या आपल्या नवऱ्याला गळे लावते. हे बघून ती भूतनी रागवते. तेव्हा अनन्या भूतनीला बघते. अरे, ही कोण आहे? तूच विचार, मला तर अजून काहीच नाही माहिती. बस रस्त्यावर भेटली, मी लिफ्ट दिली. आज रात्री इकडेच थांबणार, उद्या सकाळी निघणार. तुझं नाव काय? सुकन्या. तुम्ही या ना, मी जेवायला घेऊन येते. अनन्या स्वयंपाकघरातून जेवण घ्यायला जाते. तू मला सांगितलं नाहीस की तुझं लग्न झालंय? तुम्ही मला विचारलंच नाही. मला तुझ्याशी लग्न करायचंय. काय बोलताय तुम्ही? मी आधीच लग्न केलेलं आहे. तेव्हा अनन्या जेवण घेऊन येते. काय बोलत आहेस तू? त्याचं लग्न आधीच झालं आहे. तुझ्याशी कसं काय लग्न होईल? तू आज रात्री इथे थांबू शकतेस, पण उद्या सकाळ होताच इथून निघून जा. जर काही मोहन माझ्याबरोबर येईल तरच जाणार, नाहीतर मी इथेच राहणार. कसं नाही जाणार मी पण बघते. चल, निघ इथून. जसंच अनन्या त्या भूतनीला घरातून बाहेर ढकलायला लागते, भूतनीला राग येतो आणि ती आपल्या खऱ्या भूतनीच्या रूपामध्ये येते, जी एकदम पातळ, लांब आणि काळी दिसते. चेहरा पिवळा, वाळलेला आणि खूपच विचित्र दिसतो. हे बघून अनन्या भिवून थरथर कापायला लागते. शकचुन्नी! शकचुन्नी भूतनी आपल्या हाताने अनन्याचा गळा दाबते. अनन्याचा नवरा मोहन तिला वाचवण्यासाठी येतो, पण शकचुन्नी अनन्याला नाही सोडत. तिचा गळा दाबत राहते. अनन्या तिथेच मरते. शकचुन्नी अनन्याला मरलेलं बघून खूप जोरजोरात हसायला लागते. ती हशी पूर्ण लावा गावामध्ये पसरते. सकाळचा वेळ आहे. गावातले सगळे लोक मोहनच्या घरी एकत्रित झाले आहेत. सगळे लोक अनन्याच्या बॉडीला बघून खूप घाबरलेले आहेत. तिची बॉडी बघून असं वाटत होतं जसं एखाद्या भूताने तिला मारल्यानंतर तिचं रक्त पिऊन गेलं आहे. अनन्याचा चेहरा पिवळा पडलेला आहे. काल ती भूतनी माझ्या घरात आली होती, माझ्या लोकांना मारून टाकलं आणि मोहनला आपल्या सोबत घेऊन गेली. माझा मुलगा कुठे गेला? जिवंत तरी असेल का? ती भूतनी गावाच्या लोकांना त्रास देत आहे. ऐकलं आहे ती सुंदर मुलीचं रूप बनवून इकडे तिकडे फिरत असते. हो प्रधानजी, काल रात्री मला पण एक सुंदर मुलगी मिळाली होती. विचारत होती की तुझं लग्न झालं आहे का? वाटतं आहे तीच भूतनी होती. या गोष्टीने एक गोष्ट पण मला कळाली की भूतनी सोबत सोबत ती एक मूर्ख पण आहे. का? तिला तुझा चेहराच बघून समजायला पाहिजे होतं की तुझ्याशी लग्न कोण करेल. जोपर्यंत ही भूतनी भेटत नाही तोपर्यंत आपण गावात एक पोस्टर लावून ठेवूयात की जर कोणी सुंदर मुलगी लग्नासाठी विचारेल तर नाही म्हणायचं. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पोस्टर लावले जात होते, जिथे लिहिलेलं होतं की कोणती पण सुंदर मुलगी लग्नासाठी विचारेल तर तिला नकार द्या, ह्यातच तुमचं भलं आहे. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पोस्टर बघून गावातली मुलं घाबरले. पहिला मुलं मुलींना छेडायचे, पण आता मुली मुलांना छेडत होत्या. गावातली काही मुलं चौकात उभं होती, तिथून काही मुली जात होत्या. मुलींना बघून ती मुलं
आपली नजर खाली टाकतात. हे लग्न करशील का रे माझ्याशी? कसल्या गोष्टी बोलत आहात तुम्ही? तुझ्या घरी भाऊ बाप नाही आहे का? तू बोल, माझ्याशी लग्न करशील काय रे? हो करणार. हो बोलताना भीती वाटत नाही? पोस्टर बघ, काय लिहिलेलं आहे? कोणती पण मुलगी लग्नासाठी विचारेल तर नकार द्या. हे पण तर बघ, पोस्टरवर सुंदर मुलगी लिहिलं आहे. तू सुंदर नाही आहेस म्हणून मी हो बोललो. रात्रीचा वेळ आहे. भूतनी सुंदर मुलगीचा रूप बनवून चिंचेच्या झाडाच्या खाली उभी आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना लग्नासाठी विचारत आहे. माझ्याशी लग्न करशील? नाही, मला लग्न नाही करायचं. असंच भूतनी 3-4 लोकांना विचारते आणि सगळेजण नकार देऊन तिथून निघून जातात. काही वेळानंतर ती भूतनी बघते की भिंतीवर पोस्टर लागलेले आहेत ज्याच्यावर लिहिलेलं आहे की कोणती पण सुंदर मुलगी लग्नासाठी तुम्हाला विचारेल तर तिला नकार द्या, ह्यातच तुमचं भलं आहे. हे बघून त्या भूतनीला खूप राग येतो. सकाळचा वेळ आहे. गावातले सगळे लोक उठतात आणि बघतात की सगळे पोस्टर्स काढले गेले आहेत. हे बघून गावातली सगळे लोक घाबरतात. गावातले लोक प्रधानच्या घरी एकत्रित होतात. प्रधान काका, भूतनीने रात्रीच सगळे पोस्टर काढून टाकले. आता काय करणार आपण? आता या भूतनीचा कोणता तरी दुसरा रस्ता शोधावा लागेल. मी गावात एक बाबा बोलवला आहे. तेव्हा तिथे बाबा येतात. पूर्ण गावातले लोक आणि प्रधान त्यांना पूर्ण गोष्ट सांगतात. ही शकचुन्नी आहे. शकचुन्नी एक लग्न झालेली भूत असते जी लग्न न झालेल्या माणसांना आकर्षित करते. पण बाबाजी, यातून बाहेर निघायचा रस्ता काय आहे? हिच्यासोबत अन्याय झालेला आहे. जोपर्यंत मी हिला न्याय नाही देत तोपर्यंत प्रत्येक मुलगा, लग्न झालेला असो की नसो, एका मुलीसोबत बाहेर निघायचं. मग त्या शकचुन्नीला वाटेल की त्याने लग्न केलेलं आहे. आज पहिल्यांदा आमच्यासारख्या सिंगल मुलांना कोणीतरी कानून बनवलेला आहे. आता तर सगळ्यांना जोडी बनवावी लागेल. आता तुला पाहिजे असेल तर आपण दोघे जोडी बनवू शकतो. स्वतःचा चेहरा बघितलायस काय? तुझ्या चक्करमध्ये सरकारने हेल्मेट घालून बाईक चालवण्याचा कानून बनवलाय, ज्याने थोडा वेळ तर लोकांना तुझा चेहरा नाही दिसणार. गावातले सगळे अविवाहित मुलं मुलींबरोबर जोड्या बनवत होते. घराच्या बाहेर तेव्हाच निघायचे जेव्हा त्यांच्याबरोबर एखादी मुलगी असायची. मला शेतात जायचं आहे, सोबत चलशील? तुझ्या घरी आई बहिणी नाहीयेत का? जर माझ्या घरी आई बहीण असते तर मी तुला का विचारले असते. काही मुलं होती ज्यांची जोडी बनत नव्हती. मुली त्यांना भाव देत नव्हत्या. ते शकचुन्नीच्या भीतीने खूप परेशान होते. सगळ्यांच्या जोड्या बनल्या यार, आणि शूज चप्पलच्या पण जोड्या असतात, पण माझी जोडी नाही बनली यार. आता वाटतंय शकचुन्नी सोबतच जोडी बनवावी लागेल. पूर्ण गावातले लोक जोडी बनवून घराच्या बाहेर निघत होते. अविवाहित मुली सुद्धा मुलांना शकचुन्नीपासून वाचवण्यासाठी सिंदूर लावून फिरत होत्या. रात्रीचा वेळ होता. शकचुन्नी रस्त्याच्या बाजूला सुंदर मुलगीचा रूप बनवून उभी आहे. ती बघते की जो पण मुलगा तिथून जात होता तो एखाद्या मुलीबरोबर तिथून जात होता. तिला एक सुद्धा अविवाहित मुलगा दिसत नाही. एकच मुलगी किती मुलांबरोबर फिरत आहे, माझ्या बरोबर धोका. शकचुन्नी रागात आपल्या वास्तविक भयानक रूपामध्ये येते आणि तेव्हा एका मुलगीबरोबर जाणाऱ्या एका मुलाची मान पकडते आणि त्याला हव्यामध्ये उचलते. शकचुन्नी त्या माणसाला मारून टाकते आणि त्याचे रक्त